ओम नमो नारायणाय. नी योग सद्गुरू डॉक्टर कृष्ण देवगिरी. चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे रहस्य. त्या अगोदर एक छोटासा सुविचार घेऊया आपण. भिंतीमधल्या सगळ्या विटा जेव्हा एकमेकात एकरूप होतात तेव्हाच ती भिंत भक्कम आणि मजबूत बनते. एखाद्या विटेला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भिंत उभी आहे, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्त्वाची असतेच. तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या बृहत समूहात काम करता तेव्हा सुद्धा प्रत्येकाने समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होऊ शकतं. माझ्यामुळे हे चाललंय असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठा नसतो. किंमत एकीला असते, एकाला नाही. छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे रहस्य. स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक सनातन काळापासून धर्मगुरू म्हणून सदैव मान्यता असलेले दशनामी महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून का करून घेतला. महाराष्ट्रात काही शतके असा राज्याभिषेक झाला नव्हता आणि अल्लाउद्दीन खिलजींच्या आक्रमणानंतर आपल्याकडे विद्वान लोक शिल्लक नाहीत अथवा बोटावर मोजता येतील इतकेच होते. त्यामुळे या ज्ञानी घराण्याचे उर्वरित विद्वान लोक शिल्लक नाही हे मत शिवाजी महाराजांना मानवले नाही. महाराजांनी गागा भट्टांशी चर्चा करून बाळाजी हावजी, केशव भट्ट, भालचंद्र भट्ट यांना राजस्थानला पाठवले. तेथे त्यांनी जाऊन महाराजांच्या कुळाची सर्व माहिती घेतली. त्यानुसार गागा भट्ट यांनी 6 जून 1674ला पहिला राज्याभिषेक केला. शिवाजी महाराजांनी पहिला राज्याभिषेक हा गागा भट्ट यांनी सांगितले त्यानुसार गागा भट्टांच्या मान्यतेनुसार रायगडावर करून घेतला. गागा भट्टांनी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर केला हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, माहिती आहेच. त्यावेळी पूर्वापार धर्मगुरू म्हणून मान्यता प्राप्त दशनामी महंत श्री निश्चलपुरी गोसावी हे आमंत्रित म्हणून त्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. पहिल्या राज्याभिषेकानंतर दशनामी महंत श्री निश्चलपुरी गोसावी हे तीर्थयात्रेस पाहत पाहत फिरत कोकणात कुडाळेश्वर येथे गेले असता त्यांची आणि गोविंद नावाच्या विद्वानाची भेट झाली. दोघेही काशीत एकमेकांना भेटले होते, त्यामुळे ते एकमेकांना ओळखीचे होते. त्यावेळी या दोन्ही विद्वानांनी आपल्या संवादात दशनामी महंत निश्चलपुरींनी महाराजांचा उल्लेख महादेवाचा अवतार म्हणून केलेला आढळून येतो. चर्चेदरम्यान विचारणा केली असता महंत निश्चलपुरीने त्यांना शिवराज्याभिषेकाबद्दल सांगायला सुरुवात केली. गोविंद हे राज्याभिषेकास उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारणा केली की राज्याभिषेक कसा झाला हे आपण मला सांगावे. त्यावर महंत निश्चलपुरी म्हणाले की गागा भट्ट नाशिक येथे आले असता महाराजांनी त्यांना बोलावून घेतले. ज्या दिवशी महाराजांना गायत्री मंत्रोपदेश झाला त्याच्या आदल्याच दिवशी उल्कापात झाला. मात्र तो मी अर्थात निश्चलपुरींनी हनुमंत मंत्रांनी थांबवला. राज्याभिषेकादरम्यान सुवर्णतुलेनंतर एका मोठ्या अपघातात एक लाकूड पडले. ते लाकूड गागा भट्टांच्या नाकाला लागले.
राजपुरोहित बाळंभट्टांच्या मस्तकावर देखील लाकडी स्तंभावरील एक कमळ गळून पडले. स्थानिक देवतांचे पूजन आणि विधी न केल्यामुळे या गोष्टी घडल्या असे महंत निश्चलपुरींनी आपल्या ग्रंथात सांगितले आहे. या ग्रंथाचे नाव आहे श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू. हा एक संस्कृत पद्यात्मक ग्रंथ आहे. या ग्रंथातल्या एका श्लोकावरून असे वाटते की जिंजीच्या वेड्यातून राजाराम महाराज जेव्हा सुटून महाराष्ट्रात आले तेव्हा या ग्रंथाचं लेखन झालेलं असावं. या ग्रंथाची सध्या एकच प्रत आहे आणि ती कोलकाता येथील रॉयल एसायटिक सोसायटीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्रविद्येचा आश्रय घेण्यात आला नव्हता. गडाच्या महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या देवतांचे पूजन झाले नाही. सिंहासन रोहणाच्या वेळी चालत असताना संभाजी महाराजांच्या मस्तकावरून 2 मोती ओघळत आले. शिवाजी महाराजांच्या जवळील कट्यार म्यानबद्ध नाही असेही त्यांना आढळून आले. राज्याभिषेकानंतरच्या मिरवणुकीसाठीचा रथात महाराज चढत असताना रथाचा आस वाकला म्हणून महाराजांनी गजारूढ होऊन म्हणजेच हत्तीवर स्वार होऊन मिरवणूक पूर्ण केली. धनुष्याचे प्रत्येंचा ओढत असताना महाराजांच्या बोटातील अंगठी गळून पडली. एकंदरीतच हे सगळं अपशकुन झाल्यावर निश्चलपुरी यांनी महाराजांना भेटून सांगितले की हे राजा, 13व्या, 22व्या, 55व्या आणि 65व्या दिवशी खेदजनक गोष्टी घडतील. महंत निश्चलपुरी गोसावी यांनी पहिला राज्याभिषेक करण्यापूर्वी देखील पुढील प्रमाणे काही दुर्दैवी घटना घडून गेलेल्या आहेत असे सांगितले होते. त्याप्रमाणेच पहिल्या राज्याभिषेकापूर्वी देखील पुढील प्रमाणे दुर्दैवी घटना घडून गेल्या होत्या. पहिल्या राज्याभिषेका अगोदर राजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले. राज्याभिषेकाआधी सेनापती गुर्जर यांचे पण निधन झाले. राज्याभिषेकाच्या वेळी गायोच्छदेशच्या आदल्या रात्री उल्कापात झाला. राज्याभिषेकाच्याच वेळी शिवाजी महाराजांनी पुन्हा आपल्या पत्नीशी विवाह केला. जे अपशकुनी होते असे हे सर्व अपशकुनी होते असे निश्चलपुरी महाराजांचे मत होते. सुवर्णतुला वेळीस एक लाकूड पडले आणि कागाभट्टाच्या नाकास ते लागले. कागाभट्ट याने त्याच्या ब्राह्मणांना आहेर दिला याचा राग पण निश्चलपुरी यांनी बोलून दाखवला. राज्याभिषेकाच्या वेळी बाळंभट्टांच्या अंगावर लाकडी फुले पडली. महंत निश्चलपुरी यांनी मात्र राज्याभिषेक हा कुमुहूर्तावर होत आहे असे सांगितले होते. महंत श्री निश्चलपुरी गोसावी बोलले की राज्याभिषेक अपशकुनी झाला आहे. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक देवाचे पूजन आणि धार्मिक विधी न केल्यामुळे या सोहळ्यास धर्माची मान्यता प्राप्त नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुढील प्रमाणे सुयोग्य नियोजन केले गेले नाही. रायगडावर शिकाई देवीची पूजा केली नाही. कोकण रक्षक भार्गवाची पूजा केली नाही. संकटमोचक हनुमान आणि वेताळालाही पूजले नाही. संकटमोचक म्हणून हनुमान आणि वेताळालाही पूजले नाही. त्याचप्रमाणे महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांनी कथन केले अनुसार त्या दिवशी पुढील प्रमाणे खेदजनक गोष्टी खरोखरच घडत गेल्या. महाराजांना ही गोष्ट लक्षात आली पण आणखी पुढे लगेचच पुढील 2 ते 3 दुर्दैवी घटना घडल्याच. 13व्या दिवशी राजमाता जिजाईंचे निधन झाले. 22व्या दिवशी रायगडावर हत्ती मरण पावला.
प्रतापगडच्या पागा जाळल्या. महाराजांनी प्रथम या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण 13व्या दिवशी राजमाता जिजाऊ इहलोक सोडून गेल्या. 22व्या दिवशी रायगडावर एक हत्ती निधन पावला. हे आणि असले अजून काही प्रकार घडल्यावर महाराजांनी निश्चलपुरींना बोलावून घेतले आणि सांगितले, आपल्या बोलण्याचा पडताळा मला आला आहे. आपण मला तांत्रिक विधीने राज्याभिषेक करावा आणि पुन्हा दुसरा राज्याभिषेक केल्यास 15व्या दिवशी मोठे यश प्राप्त होईल असे भाकीत देखील दुसऱ्या राज्याभिषेकाच्या आधीच धर्मगुरू म्हणून मान्यता प्राप्त दशनामी महंत निश्चलपुरी गोसावी यांनी वर्तवले होते. त्यामुळे धर्माची मान्यता मिळावी म्हणूनच छत्रपती महाराजांचा 24 सप्टेंबर 1674 तांत्रिक पद्धतीने धर्मगुरू म्हणून मान्यता प्राप्त दशनामी महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांचेकडून दुसरा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांच्या भाकीताचा प्रत्यय महाराजांना आला. महाराजांची विनंती ऐकून निश्चलपुरीने राज्याभिषेकाच्या वेळी काय काय केलं हे ग्रंथात नमूद करून ठेवलंय ते पुढील प्रमाणे. तांत्रिक विधीने शिवाजी महाराजांना अभिषेक करण्यासाठी महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांनी पुढाकार घेऊन पुढील प्रमाणे सुयोग्य मार्गदर्शन करून त्याचप्रमाणे संपूर्ण तांत्रिक अडचणी दूर करून यथासांग पूजा पठण करून महाराजांना अभिषेक करण्यात आला. त्या असामान्य सोहळ्याचे नियोजन निश्चलपुरी गोसावी यांनी पुढील प्रमाणे केले होते. निश्चलपुरी गोसावी यांनी सांगितले की मी मंत्र म्हणणारे दशनामी साधू निवडले. ते लाल आसनावर भगवे वस्त्र परिधान करून मंत्र पठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरू झाले. अश्विन शुद्ध पंचमीला मी शिवाजी राजाला अभिषेक केला. राजाने त्या दिवशी सकाळी कुंभपूजा केली. सिंहासनापाशी त्या दिवशी समंत्रक भूमी शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहाची पूजा केली. शिवाजी राजा खुद्द हातात तलवार घेऊन सिंहासनापाशी गेले. अनेक देवतांची त्याने विधीपूर्वक शांती केली. 8 सिंहाच्या पाठीवर महाराजांचे आसन होते. त्यावर महंत निश्चलपुरी यांनी यंत्र ठेवले. एका रत्नखचित आसनावर निश्चलपुरीने रौप्याचे आसन ठेवले. आसनाभोवतीच्या 8 कलशावर चंद्रकिरणांचा धारा ओघळत होत्या. त्या अष्टकलशात 5 पानांचे तुरे ठेवले होते. कलशांना 5 लाल रेशमी वस्त्र गुंडाळलेली होती. पडदे लावून शोभा आणली होती. धूप दरवळत होता. दिवे तेवत होते. त्यानंतर मस्तकावर अभिषेकाची धार सुरू झाली. यावेळी सामवेदातील मंत्रगायन सुरू होते. हा इतिहास खूपच अज्ञात आहे, परंतु ही घटना समकालीन साधनात आलेली असल्यामुळे ती इतिहास म्हणून आपल्याला ठाऊक असणे अनिवार्य आहे. याबद्दल ज्येष्ठ इतिहासकार सरदेसाई म्हणतात, जिजाबाईंच्या मृत्यूनंतर विरोधी पक्षाच्या समजुतीसाठी महाराजांनी एक छोटासा राज्याभिषेक निश्चलपुरी यांच्याकडून करवून घेतला. स्वराज्याचे स्वप्न 2 पिढ्यांनी पाहिले होते. महाराजा शहाजीराजेंनी अथक प्रयत्न करून केलेल्या पायाभरणीवर त्यांच्या पुत्र शिवाजी राजांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत सुवर्ण कळस चढविले आणि या मायभूमीचे पांग फेडले. इसवी सन 1674 साली रायगडावर अवघ्या इतिहासाच्या साक्षीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला. अखेर मराठी मातीला गादी मिळाली. हिंदूचे तख्त निर्माण झाले. 6 जून 1674 साली झालेल्या राज्याभिषेक सोहळा जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे, परंतु
त्यांच्या 2-3 महिन्याच्या नंतर सप्टेंबर महिन्यात शिवरायांनी अजून एक राज्याभिषेक करून घेतला, तो म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक. या राज्याभिषेक बद्दलची माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे लिखित शिवराज राज्याभिषेक कल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा इसवी सन 1699 मध्ये लिहिलेला असून तो संस्कृत भाषेत होता. आजही ही पोथी इंडियन एस्थेटिक सोसायटी कलकत्तामध्ये ठेवण्यात आली आहे. पुन्हा राज्याभिषेक केल्यास 15व्या दिवशी मोठे यश प्राप्त होईल असे भाकीत देखील दुसऱ्या राज्याभिषेकाच्या आधीच दशनाम गोसावी महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांनी वर्तवले होते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 तांत्रिक पद्धतीने दशनामी महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून दुसरा राज्याभिषेक सोहळा संपन्न करून घेतला आणि त्यांचा प्रत्यय त्यांचा महाराजांना आला. तांत्रिक राज्याभिषेकाचे पौराहित्य हे दशनामी महंत श्री निश्चलपुरी गोसावी यांनी केले. हे दशनाम गोसावी पंथांचे असून यजुर्वेदाचे निष्णात अभ्यासक होते. ते मूळचे वाराणसीचे होते. हा तांत्रिक राज्याभिषेक आनंद नाम संवत्सर अश्विन शुद्ध पंचमी ह्या तिथीला म्हणजेच 23-24 सप्टेंबर 1674 प्रातःकाळी उठून कलश स्थापन करून राज्याभिषेक विधी सुरू केला. उपलब्ध पोथीमध्ये एकूण 8 शाखा 8 भाग आहेत. यातील पहिल्या 4 प्रकरणात निश्चलपुरी आणि गोविंद बर्वे यांची भेट आणि वैदिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. 5व्या प्रकरणात निश्चलपुरींनी केलेल्या तीर्थयात्रेचे वर्णन महाराजांनी गोसावी संत निश्चलपुरीस केलेली विनंती असा गोषवारा आहे. 6व्या आणि 7व्या प्रकरणात तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. तसेच 8व्या प्रकरणात राज्याभिषेकाचा महाराजांवर झालेल्या परिणामाचे वर्णन केलेले आहे. हा विधी फक्त एका दिवसाचा होता. निश्चलपुरीने प्रातःकाळी उठून कलश स्थापन केले, त्यानंतर सर्व पूजा केली, तंत्रानुसार केली. हा विधी फक्त एका दिवसाचाच होता. निश्चलपुरीने प्रातःकाळी उठून कलश स्थापना केली, त्यानंतर सर्व पूजा विधी तंत्रानुसार केली. नाना रंगाने आकर्षक बनवलेले मेरू यंत्र उचलून घेतले. ललित पंचमीच्या योगावर अभिषेकाचा महोत्सव झाला. ते स्थान छताने आणि खांबाने सुशोभित झाले होते. मंडपाने अलंकृत झालेले होते. त्यानंतर शासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशाची पूजा करून भूमिपूर्वक शुद्ध केली, ती पंचरत्नाने पूर्ण केली. त्यानंतर सिंहासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशाची पूजा भूमी विधीपूर्वक शुद्ध केली, ती पंचरत्नाने पूर्ण केली. त्यानंतर सिंहासाठी बळी अर्पण केले. आसनाच्या पूर्व दिशेला हरियश नावाच्या सिंहास पशुचा बळी दिला. दक्षिणेला पंचास्य नावाच्या यमाला घाबरवणारा स्थापन केला व बळी दिला. नैऋत्येला केसरी नावाच्या बळीचे भरपूर भोजन करणारा स्थापन केला व बळी अर्पण केला. पश्चिम बाजूस मृगेंद्र स्थापन करून बळी दिला. वायव्येला शार्दूल स्थापित करून त्यास पशुचा बळी दिला. उत्तरेला गजेंद्र स्थापन करून त्यास पशुचा बळी दिला. शंकराच्या